आज आपण ठुशी मंगळसूत्र बनवणार आहोत। बघू शकता खूप सुंदर असं आपण इथे ठुशी मंगळसूत्र बनवलेलं आहे। यूट्यूबवर मी ठुशी मंगळसूत्राच्या खूप साऱ्या डिझाइन घेतलेल्या आहेत। त्यामध्ये ही एक तुम्ही डिझाइन बघू शकता। गोल्डन ठुशी आहे, सिल्वर ठुशी बनवलेली आहे, झालरची ठुशी बनवलेली आहे, गोल्डन ठुशी बनवलेली आहे। अशा खूप साऱ्या आपण डिझाइन बनवलेल्या आहेत। माझ्या या स्वाती कला कुसरमध्ये तुम्ही जवळजवळ 400च्या वर माझे हँडमेड मंगळसूत्र आहेत। यामध्ये नवीन नवीन डिझाइन बघू शकता। इथे तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशा डिझाइन आपण घेतलेल्या आहेत। व्हिडिओच्या शेवटी मी माझे 500 जे मंगळसूत्र बनवलेले आहेत त्यामधले जे निवडक असे मंगळसूत्र खूप सुंदर सुंदर आहेत ते टाकलेले आहेत। तर व्हिडिओचा शेवट बघायला विसरू नका। आणि इथे बघू शकता की पिळ्याची ठुशी बनवलेली आहे, ब्लॅक ठुशी बनवलेली आहे। ह्या सर्व ठुशा तुम्ही माझ्या या स्वाती कला कुसर चॅनलमध्ये बघू शकता। याचे व्हिडिओ अपलोड आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी सर्व मंगळसूत्राचे फोटो टाकलेले आहेत, ते पण एकदा बघून घ्या। किती सुंदर सुंदर असे व्हिडिओ किंवा फोटोज आहेत। हॅलो फ्रेंड्स, स्वाती कला कुसरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण सिंपल गोल्डन ठुशी बनवणार आहोत। खूप सुंदर अशी इथे आपण आज ठुशी बनवणार आहोत। त्यासाठी इथे आपण जम्परिंग घेतलेले आहेत। इथे मी येलो कलरच्या दोऱ्याचा यूज केलेला आहे। हा पण नायलॉन धागा आहे। तर इथे आपण 2 पदर दोऱ्याचे घेतलेले आहेत। एका दोऱ्यामध्ये आपल्याला 2 गोल्डन बीड्स टाकायचे आहेत आणि दुसऱ्यात 1 टाकायचा आहे आणि या प्रकारे चौकोनी डिझाइन तयार करून घ्यायची आहे। परत 2 आणि इकडून 1, जिथे 2 घातलेले आहेत मणी त्यामधून दुसरी सुई आपल्याला ओढून काढायची आहे। या प्रकारे इथे आपल्याला चौकोन बनवून घ्यायचे आहेत। बघू शकता खूप छान असे हे चौकोन दिसत आहेत। ठुशीमध्ये जास्त चौकोन आले की आपली डिझाइन चुकत नाही। इथे आपण जवळजवळ 14 इथे मणी टाकून घेतलेले आहेत। 14ची रांग इथे बघू शकता। 14 मण्याची रांग मोजून काढलेली आहे। या प्रकारे मोजून घ्यायची आहेत आपल्याला। बरोबर 14 इथे 14 झालेले आहेत। आता इथे आपण जम्परिंग ॲड करून घेणार आहोत। या प्रकारे गाठ द्यायची आहे। तर इथे आपण 2 मण्यातून सुई ही काढून घेणार आहोत। बघू शकता। आता इथे आपल्याला 2 गोल्डन बीड्स टाकायचे आहेत। आता आपल्याला इथे ज्या मण्यातून आता आपण दोरा काढलेला आहे तो मणी, त्याच्या मागचा मणी आणि त्याच्या पुढचा मणी, अशा 3 मण्यातून आपल्याला इथे सुई ओढून काढायची आहे। परत 2 मणी घ्यायचे आहेत गोल्डन आणि 2 मण्यातून आपण आता ज्या मण्यातून आपण दोरा ओढून काढलेला आहे तो मणी, त्याच्या मागचा मणी आणि त्याच्या पुढचा मणी, अशा 3 मण्यातून आपण इथे दोरा हा ओढून काढून घेणार आहोत। बघू शकता डिझाइन किती सुंदर वाटत आहे। इथे चौकोन तयार होतात। आता इथे तुम्ही बघू शकता चौकोन तयार झालेले आहेत। परत 2 मणी घ्यायचे आहेत गोल्डन। आता गोल्डन मण्यातून आता ज्या आपण मण्यातून दोरा आता काढलेला आहे तो मणी, त्याच्या मागचा मणी आणि त्याच्या पुढचा मणी, अशा 3 मण्यातून आपण इथे सुई ही ओढून काढलेली आहे। बघू शकता चौकोन चौकोनची डिझाइन इथे तयार होत आहे। तर इथे आपण चौकोन चौकोनची डिझाइन सगळीच बनवून घेऊया। इथे आपल्याला पूर्ण जे
पेंडलचं मंगळसूत्र आपण बनवत आहोत किंवा ठुशी पेंडंट बनवत आहोत. इथे पूर्ण तयार करून घ्यायचं आहे. खूप सोपी अशी डिझाईन आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आता इथे पूर्ण आपली तयार झालेली आहे. आता इकडे आपण दोरा बघू शकता सोडलेला आहे. आता एक मणी इथे टाकायचा आहे आणि ह्या एक मण्यातून बघू शकता इथे आपण डिझाईन तयार करून घेतलेली आहे. आता इकडे आपल्याला इकडच्या दोऱ्यामध्ये सुई टाकायची आहे आणि इकडच्या दोऱ्यामध्ये सुई टाकायची आहे आणि सुई ओढून काढायची आहे या प्रकारे. आता आपल्याला एक मणी टाकायचा आहे आणि दुसरी सुई आपल्याला खालच्या साईडने ओढून काढायची आहे या प्रकारे. आता डिझाईन बघू शकता राऊंड राऊंड झाल्यासारखे दिसणार आहे. आता लगेच त्याच्या खाली जो मणी आहे त्यामधून सुई काढून घ्यायची आहे आणि इकडच्या साईडनी पण आपल्याला खालच्या साईडचा मण्यातून सुई काढायची आहे बाहेरच्या बाजूची. परत एक गोल्डन बीड्स टाकायचा आहे आपल्याला आणि सुई ही वरच्या दिशेने ओढून काढायची आहे. बघू शकता या प्रकारे. परत त्याच्या खालच्या मण्यातून आपल्याला सुई काढायची आहे आणि इकडच्या साईडनी पण आपल्याला खालच्या मण्यातून सुई काढायची आहे दोन्ही साईड मधून. बघू शकता की या प्रकारे आपल्याला इथे एकच मण्यापासून डिझाईन तयार करायची आहे. पूर्ण लाईनमध्ये आपण एकच मण्याचा यूज केलेला आहे. खालच्या साईडने सुई ही मण्यातून ओढून काढायची आहे आणि त्याच्या खालचा मणी बाजूच्या साईडचा इकडच्या साईडचा मणी इकडच्या साईडचा मण्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि या प्रकारे इथे आपण डिझाईन बनवून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता की इथे आपलं ठुशी पेंडंट हे तयार झालेलं आहे. जम्परिंगमध्ये आपण दोरा इथे ॲड करून घेणार आहोत आणि हे ठुशी पेंडंट खूप सुंदर असं दिसत आहे, पूर्ण झालेलं आहे. ते तुम्ही बघू शकता की आता आपण पुढची प्रोसेस करूया. त्यासाठी इथे 3 पदरी दोरा घेतलेला आहे आणि इथे आपल्याला ब्लॅक बीड्स टाकून घ्यायचे आहेत. एक गोल्डन बीड्स टाकलेला आहे. आता इथे आपण ब्लॅक बीड्स टाकून घेणार आहोत. तिन्ही पदरामध्ये आपल्याला ब्लॅक बीड्स टाकायचे आहेत आणि खूप सुंदर असे हे आपले ठुशी दिसणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की आपली ठुशी ही तयार आहे आणि मी माझे जे मंगळसूत्र आहेत ते ऑनलाईन विकते सुद्धा. तुम्हाला जर कोणते आवडले तर कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा, मी तुम्हाला हे ऑर्डर करून देईल.